जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाराजांनी साधला डाव अन जवळच्यानी घातला घाव. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अपेक्षित ठिकाणी अनपेक्षित अन अनपेक्षित ठिकाणी अपेक्षित नसताना मिळालेले विजय सत्तेसाठी उपयुक्त ठरला असला तरी काही ठिकाणच्या हक्काच्या जागा आपल्याच लोकांमुळे गमावाव्या लागल्या. त्यांचे आत्मचिंतन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना करावेच लागेल. उमेदवारीवरून नाराजीची मनधरणी केली असली तरी त्याच नाराजींनी डाव साधल्याचा आणि जवळच्या लोकांनी घाव घातल्याचा प्रत्यय काही लोकप्रभागात दिसून आला. नगरपालिकेच्या महापालिकेत रूपांतर होऊन 4 वर्षानंतर सार्वत्रिक निवडणुकीचा मुहूर्त मिळाला. तत्पूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचा बोलबाला आणि लाडक्या बहिणीच्या पाठबळामुळे भाजप आणि महायुतीला अनपेक्षित असे यश मिळाले. त्याच पळावर महापालिकेतही महायुतीचा झेंडा फडकणार हे निश्चित होते. मात्र कधी काळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात एकजुटी झाल्याने त्याचाही लाभ भाजपाला मोठ्या प्रमाणात झाला. शिवाय युवा आमदार राहुल आवाडे यांच्या रणनीती कौशल्यामुळे सर्वच प्रभागात परफेक्ट यंत्रणा कार्यान्वित झाली होती. मात्र निकालात नेमकं असं काय घडलं याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये भाजप महायुतीला नाराजांनी आपला राग दाखवून दिला, तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनपेक्षित असे यश मिळाले. संपूर्ण निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 आणि 16 या 2 प्रभागाकडे समस्त इचलकरंजीच्या नजरा खेळल्या होत्या. या दोन्ही प्रभागातील 3 उमेदवारांना खिंडीत पकडण्याचा आणि त्यांना रोखण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. वरवर आणखीन मजबूत दिसत असली तरी आतून मात्र ती खिळखिळी करण्याचे काम जवळच्या लोकांनी केले. याशिवाय काहींनी समोरच्यावर अति विश्वास ठेवत स्वतः गाफील राहण्याची किंमत मोजावी लागली असे बोलले जात आहे. या दोन्ही प्रभागात अखेरच्या टप्प्यात केवळ मी आणि माझ्यासाठी हाच स्वार्थ साधत प्रचार चालविल्याने त्याचाही फटका भाजपाला बसल्याचे बोलले जात आहे. अन ज्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी मैदानात मारत चड्डू ठोकल्याची चर्चा आहे. या दोन्ही प्रभागात भाजपाला दणका बसला असून त्याच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांनीच केला घात याचा प्रत्यय दिसून आल्याची चर्चा आहे. अत्यंत चांगली यंत्रणा लावूनही दोन्ही प्रभागात हक्काच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. याचे कारण भलेही नेते मंडळींनी माहिती असली आणि त्याचबद्दल त्यात राग दखतगत असली तरी केवळ वेळ निघून गेली आहे. त्यामुळे भाजपाने या संदर्भात आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भाजपा विरुद्ध सर्वच राजकीय पक्षाने एकत्र येत एकाच चिन्हावर व एकाच झेंड्याखाली शिवशाहू विकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याकडे पाण्याशिवाय विकासाचा कोणताच मुद्दा नसल्याने ते एकाच मुद्द्यावर लढत राहिले. या आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची मांदियाळी झाल्याने उमेदवार देतानाही गोंधळाची स्थिती होती. काही नेते मंडळींनी आपल्या सहकुटुंबियांनाही मैदानात उतरवले, तर काही नेते गेम चेंजर होण्यासाठी रिंगणापासून दूर राहिले. त्याचाही फटका आघाडीला बसल्याने बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 हा शहापूरचा परिसर प्रदीर्घ काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला आहे. या ठिकाणी माजी आमदार अशोकराव जांभळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांचेही वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत या भागात काही जागावर कमळ फुलले होते, परंतु पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या अन आताच्या आघाडीत सामील भागातील लोकप्रतिनिधींनी भलेही पक्ष आघाडी नवी केली असली तरी प्रभागात आपली पकड ठेवण्यात आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये आवाडे आणि हाळवणकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु उमेदवारी देताना आपला विचार न झाल्याचा राग काहींनी आतून एक अन बाहेरून एक नीती वापरत आघाडीला बळ दिल्याचे निकालात दिसून आले आहे असे उघडपणे बोलले जात आहे. एकूण भाजप महायुतीला सत्तेत जाण्याचे बळ मिळाले असले तरी विश्वासघात करत विरोधकांना बळ देण्याचे काय याचे उत्तर शोधण्याची तर शिवशाहू विकास आघाडीला जनतेचे पाठबळ असतानाही कोठे माशी शिंकली याचा शोध घेण्याची गरज आहे. न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.